तिळगुळ तर बनवून झाले आमचे आणि पडून मस्त गाजरचा हलवा केला आहे बघा. वा, तो हलवा पण खाऊन घेतोय आणि पडून झाले झोपायला आता. बाय, गुड नाईट. अरे गुड नाईट तर बोल. अरे इज्जतच नाही माझी. स्माइल कोण करणार? लगेच रागावला होता ना. तीळ सुद्धा घेऊन आलाय, गुड सुद्धा घेऊन आलाय, चण्याची डाळ सुद्धा घेऊन आलाय. तर आत्ता मी तिळगुळ बनवणार कारण की ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला पण माझ्याकडे कोणताच टाइम नसतो गप्पा मारण्यासाठी. तर म्हटलं चला या बहाण्याने आम्ही गप्पा मारतो आमचं बॉन्डिंगमध्ये. कारण की मग आपण घरी येतोय, जेवतो आणि झोपतो, त्यापेक्षा आम्ही आता मकर संक्रांत सुद्धा आहे त्या निमित्ताने तिळगुळ सुद्धा बनवतील आणि आम्ही दोघांची गप्पा सुद्धा होतील. हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला हवं. आज मी ब्लॉग ऑफिस आल्यानंतर चालू करतोय आणि आता बोलतोय पालघर स्टेशनला. आणि टाईम किती झाला तुम्ही दाखवतो. वेट, टाईम झाला एकदा 9:55. खूप लेट ट्रेन आली, साईन आणि एक्सप्रेस. आणि आता चालतोय, कोणी मला घ्यायला येतंय आणि आज घरी जाऊन मी बनवणार आहे तिळगुळ. कारण की आज मकर संक्रांती आहे. सकाळीच बनवायला पाहिजे होते पण सकाळी बनवायला पण टाईम भेटला नाही, मलाही टाईम भेटला नाही. तर म्हटलं आज घरी जाऊन तिळगुळ बनवूया. तिळगुळ बनवायची प्रोसेस पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण की आज म्हटलं तर काही ब्लॉगमध्ये पूर्ण डेली लाईफ दाखवण्यापेक्षा आज तिळगुळ बनवूयात आपण घरी. तिळगुळ माझा आणि बनवूया, टाईम आम्हाला स्पेंड करता येईल. कारण तुम्हाला माहिती आहे रात्री 8 येतो, जेवतो, झोपतो, कोणासोबत माझं जास्त बोलणं पण होत नाही. पण तिळगुळ बनवता आमचं थोडंसं बोलणं होईल. तिळगुळ घ्या, गोड बोला. तर ठीक आहे, आज हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. जातो तिळगुळ घेण्यासाठी काय काय सामान लागणार आहे ते घेऊयात. तर चला पहिला आपण ही बघा आपण आली आणि नक्स सुद्धा आला मला घ्यायला. हो, तू झोपला नाही अजून? हा, काय करत होता? केलं जिजी आली आहे ना. तू लिप्स का असे फाटलेत? ब्लड येते? काहीतरी खाल्लंय. अच्छा, काहीतरी लागलंय. मला वाटतं ब्लड येते. हो, आईने ड्रेस घातलास. वा, छान दिसते आई. काय स्पेशल आई? हा, काय स्पेशल? खरं सांग, काय स्पेशल? काय नाही. बाबांचं काय स्पेशल बनवलंय? काय बनवलंय? बोल लवकर. विसरला? नाही, तू सांग लवकर, सांग. मग सेट मुझे तिळ दे और गुड़ दे. फिर से चाहिए मुझे. गुड़ दे. गुड़ घेतोय, बस होईल. आता आमच्या पुरतच घ्यायचंय आणि थोडस. क्यों? वो तू दिया वही लेके गया ना दोपहर को. तो फिर ये है 2 दिया सुबह तूने. क्यों? फूट जाएगा. अच्छा, ऐसा है क्या? ठीक आहे. लड्डू साठी गुड घेतला आपण. काय अशो गुड घेतला. तू बनवला लड्डू आता आईसोबत, बाबांसोबत का बनवेल ना? तिळगुळ बनवू आपण आता. बाई तीळ दे रे, तीळ दे. तीळ घेतोय. काय बोलतोय? लस्सी आयला विचार. सर झालं तुला? सर झालं. हा, चण्याची डाळ बाय. चना का डाळ डालिया कच्चा नाही चाहिए. रोस्ट वाला. चला, एवढं घेतलंय. तिळगुळ घेतलंय, चण्याची डाळ घेतलंय, काजू आणि तीळ. साऊन बनवणार घरी. स्माइल कोण करणार? लगेच रागावला होता ना, देत नव्हतं म्हणून यस. काय आता काय हस तरी आता. त्याला फक्त लस्सी दिली होती तर रागावला होता. फिंगर्स ते काय माझं लक्ष तुला? प्रिंगल्स आता लगेच हसायला लागला. बाबाला हक पण करत नाही तू, बाबाने दिलं तरी. लवकर आता पिंगल्स ना, जा तुझा. हे कांदे भी दे. चल मंगेश, 1 किलो पता नाही कितना है वो. बघा, घरात घुसताच खायला चालू. काय खायला चालू. एका हातात बघा खाली लस्सी घेतलंय आणि प्रिंगल्स. जिजीला दिलं नक्की. उचला बघतोय मी. मस्त बसलाय आणि खातोय. तुझीच मजा फक्त. हसतो काय? करेक्ट 11 वाजलेत आणि आत्ता आम्ही तिळगुळ बनवायला चालू करतो. तुम्हाला काहीच प्रोसेस नाही. जेवलोय. हे बघ, आम्ही घेऊन आलोय तीळ सुद्धा घेऊन आलोय, गुड सुद्धा घेऊन आलोय, चण्याची डाळ सुद्धा घेऊन आलोय. तर आत्ता आम्ही तिळगुळ बनवणार कारण की ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला पण माझ्याकडे कोणताच टाईम नसतो गप्पा मारण्यासाठी. तर म्हटलं चला या बहाण्याने आम्ही गप्पा मारतो
इथं बॉन्डिंगमध्ये आहे. कारण की मग आपण घरी येतोय जेवतो आणि झोपतो त्यापेक्षा आम्ही आता मकर संक्रांत सुद्धा आहे त्या निमित्ताने तिळगुळ सुद्धा बनवतील आणि आम्ही दोघांची गप्पा सुद्धा होतील. चला बनवाय तिळगुळ. अरे चल थकली आहेस ग बिचारी थकलीस. तिला झोप आली आहे पण तिला मीच म्हटलं की तिला सोबत तिळगुळ बनवायत. कारण तिला सकाळी पूर्ण सकाळी 6:30 वाजता उठावं लागतं. 6 वाजता उठतेस ना तू? ते मला माहिती पण आहे का उठे काय ग बोल. थकली आहे बिचारी. तर आपण पटापट तिळगुळ बनवूयात. भांडं ठेवलंय गरम करत त्यामुळे जे आपण तीळ आणलेत ती भाजून घेऊयात पूर्णपणे. तुम्हाला माहिती असतेच की पहिला ती तीळ रोस्ट करावं लागतं मग गुळ वितळून घेऊयात मग रोल करणार आम्ही गोल गोल लाडू. रोस्ट करते पण मस्त व्यवस्थितपणे पूर्ण टाइम ते कंटिन्यूस करावं लागतं नाही तर ते खराब होईल करपून जाईल म्हणतात त्याला आपण करपून म्हणतात ना जास्त भाजेल. आणि कालची व्हिडिओ मी पाहिली असेलच. कालची व्हिडिओ जर पाहिली नसेल तर पुन्हा एकदा म्हणतोय हाईपचं बटन आपल्याकडे ऑन झालं आहे ते जाऊन लाईकसोबत हाईपसुद्धा करायचं आहे मित्रांनो. जेणेकरून आपली व्हिडिओ थोडी जास्त लोकांपर्यंत शेअर होईल आणि तुम्ही भरपूर लोकांनी केलीसुद्धा आहे. मला व्हॉट्सअपला मेसेजसुद्धा केले. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करतात खूप चांगली गोष्ट आहे पण त्याचसोबत जर माझी तीच मेसेज तुम्ही जर कमेंटमध्ये टाकत असेल तर त्याने आपला व्हिडिओसाठी थोडाफार फायदा होऊ शकतो. तर तुम्ही एवढीच रिक्वेस्ट व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्या व्यतिरिक्त कमेंटमध्ये मेसेज करा अँड थँक्यू. चला चला मस्त पटापट बनवूयात. मस्त चांगले भाजून घेतलेत आम्ही. आता गॅस बंद करून घेऊयात. केलं बंद. गुळ कट करून घेऊयात छोटे छोटे जेणेकरून ते गरम करता इझिली होईल. स्टीलची घेऊ. चला स्टीलची प्लेट घेऊयात आपण. जेणेकरून जेव्हा आपण टोपावर ठेवतील टोपामध्ये टाकतील तर ते मेल्ट इझिली होईल. थोडं मी करतोय थोडं पन्नू करतोय. आता माझ्याकडून स्लो होते म्हणून पणूनही घेतलं आहे. आता तुम्ही सांगतील की ॲक्टर ब्लॉकसाठी तू घेतोय आणि पण पणून देतो असं काही नाही. मला जमत नाही ते करण्यासाठी आता पणू करते. शाबाश आपण पटापटा करते. पणूने मस्त कट केलेत. कोणतं टोप घेऊ? हाच टोप घेऊयात. हा टोप घेऊयात आपण गॅसवर ठेवूयात आणि पहिला तर तूप काढूयात फ्रीजमधून. नाही फ्रीजमध्ये कुठे आहे? अच्छा इथे पणून दुसऱ्या ठेवलेलं. तूप काढूयात तूप टाकूयात त्याच्यावर मस्त पहिलं गॅस चालू करून घेऊयात आपण. मस्त तूप टाकूयात त्यामध्ये आणि मग गूळ टाकूयात जेणेकरून मस्त बनेल तुपामध्ये. तर ओ हो हे भांडं खूप जास्त गरम आहे. आता ते तीळ तास गरम केले होते म्हणून लगेच तूप मेल्ट होऊन गेला. आता गूळ टाकूयात. गूळसुद्धा लगेच मेल्ट होऊन जाईल त्यामध्ये. गूळ बघा लगेच मेल्ट झाला मस्त आणि सुगंध आला. त्यात तूपसुद्धा टाकलं आहे ना पाहुणे त्यात गूळ मिक्स केलं आहे. आता डायरेक्टली तीळ टाकायचं त्यामध्ये. पूर्णपणे मेल्ट झालं ना मग त्यात तीळ टाकून घेऊयात आपण आणि मग गरम गरम हात चटके लागतील आणि मग रोल करायचे मस्त गोल गोल लड्डू. लाडू बनवणार नक्की झोपला आमचा लड्डू बनवणार. आता तो रात्री मजा असते. बाबा लड्डू बाबा लड्डू. मस्त तूप मेल्ट झालं आता. आता चण्याची डाळ आणि तीळ टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात. प्रॉपर करून मिक्स करते. कंटिन्युअसली फिरवावं लागणार आणि मग थंड झाला की काढून त्याचे लाडू बनवावं लागणार गोल गोल. मस्त झालं आता मेल्ट. आता चटके हाताला चटके लागण्यासाठी रेडी. वा चटके बसायत मस्त लाडू बनवताना. ज्याने ज्याने केले ना त्यांनी कमेंट करा आणि कोणकोणाच्या हाताला चटके लागले ते सुद्धा सांगा कमेंट करून मला. कारण आता माझ्याच्या हाताला चटके लागणार आहेत एवढं फिक्स आहे आणि पडूच्या हाताला चटके लागणार आहेत. बघा आता थोडं थंड होत चाललं आहे. थोडं थंड झालं की आम्ही मग ते लाडू बनवण्यासाठी रेडी करतील. कारण आता जास्तच गरम आहे ते लाडू बनणार पण नाही व्यवस्थित. ना बनणार ना आता तसं गरम आहे ना खूप जास्त गरम आहे बघा. घेतले मी तिळगुळ प्लेटमध्ये. आता मस्त गोल गोल आहे गरम आहे तुम्हाला तो बाहेर नाही गेला पूर्ण. चिकटला ऑइल लावून जाणार मी आता चिकटला. पहिलं लाडू बनवलं मी माझ्याकडून एक जण एवढंच घेतो तुम्ही बाकी भरपूर आहे त्यामध्ये. गरम 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 चटके लागते चटके. एवढे लाडू बनवून झाले आमचे. मस्त मजा आली बनवता. टाइम झाले 12:15 वाजले आणि एक लाडू तुमच्यासोबत खातो सुद्धा मी जो मी बनवलाय तो.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बरं मी केलं थोडं टोक आहे पण ठीक आहे. तिळगुळ तर बनवून झाले आमचे आणि पडून मस्त गाजरचा हलवा केलाय बघा. वाह, तो हलवा पण खाऊन घेतोय आणि पडून झाले झोपायला आता. बाय, गुड नाईट. अरे गुड नाईट तर बोल. अरे इज्जतच नाही माझी, काय इज्जतच नाही, डायरेक्ट निघून गेली. टाइम बघा 11:55. चला आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय. तर हा ब्लॉग शॉर्ट आणि सिंपल तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरं म्हणजे हाईप करायला विसरू नका. तर भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.